हा पोपट माझ्या मित्राच्या मुलाला झाडावरून खाली पडल्या सापडला होता. त्याने काही दिवस सांभाळलं, पुन्हा आपल्याकडे आणून दिला. घरामध्ये ह्याचं चाहूल वेगळीच लागली. त्याला आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्यावेळी छोटासा कार्यक्रम आपल्या घरी घातला. त्याचा बड्डे सेलिब्रेशन केला. भारी वाटलं. घरातला एक सदस्य होऊन बसला. त्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले, तो आपल्याकडे कायम राहावा. घराला पूर्ण घराकून चारेकून जाळी केली. त्यासाठी लागण ते खर्च करू म्हणलं, कारण की हे माझं 3रं लेकरू असल्यामुळे मी ह्याला प्रयत्न केले सांभाळण्याचे. लहान होता त्या टायमाला माझ्यासोबतच झोपायचा, गरमी घेण्याचे प्रयत्न करायचा. खूप लहान होता, त्याच्या अंगाला केस नव्हते. घराला प्रत्येकाला ह्याचं वेळ लागलं होतं. आजही आहे. प्रत्येकानं ह्याला पहिला घास ह्याला, नंतर बाकीचा आपल्याला. तसं आपल्याकडं प्राणी पक्षी भरपूरच येतं, रेस्क्यू आपण करतो. त्यामुळं काही एवढं वाटत नाही किंवा येते जाते तर, पण जीव लागून जाते. पण ह्याने वेगळाच जीव लावला, प्रत्येकाला लावला. मम्मी पप्पा कोमल लेकरं असतील, त्यामुळं कसं तरी वाटायला लागलं. पण भरपूर प्राणी पक्षी आपण त्याला वापस सोडून देतात निसर्गामध्ये, पण हे भरपूर दिवस आपल्याकडे राहिला. त्याच्यामुळं कसं तरी वाटतंय, पण त्याला नॅचरल वातावरण मी देऊ शकलो नाही. त्यामुळं आता वेगळा निर्णय घ्यायचा, गावाकडं वापस त्याला नेऊन असं वातावरण द्यायचं की त्यांनी स्वतः त्याने निसर्गामध्ये राहावा. कितीही प्राणी पक्षी आले तरी आपण त्याचं ओरिजिनल जागा निसर्गामध्ये, त्यासाठी काहीतरी निर्णय करावा. चला.